नमस्ते. मी डॉक्टर शिवशंकर मर्जके, सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचा मी चीफ न्यूरोसर्जन आणि मेडिकल डायरेक्टर. आज आम्ही इथं जे प्रेस कॉन्फरन्स आहे, हे एक अनोखा, दुर्मिळ आणि एक कॉम्प्लेक्स ब्रेन बायपास ऑपरेशन्स हे बद्दल शेअर करण्यासाठी इथं उपस्थित आहोत. आमच्याकडे एक 50 वयाची 55 इयर्सची एक लेडी होती, ज्यांना दिसायला त्रास होत होता आणि 2 वेळी स्ट्रोकसारखं सिम्पटम्स आले होते. स्कॅन केल्यानंतर कळलं की कॅव्हर्नस आयसी आहे, म्हणजे मेंदूला जे रक्तवाहिनी आहे तिथं एक फुगवटी होती आणि ते डोळ्याला येणारा वायरला दाबत होते, म्हणून ते डबल दिसत होते आणि 2 वेळी स्ट्रोकसारखे येऊन गेले. आणि त्याला ॲक्च्युली फ्लो डायव्हर्टर म्हणून एक ऑपरेशन केलं जातं, ते 15 ते 20 लाख वर होतं. ते अफोर्ड करू शकत नव्हते, म्हणून त्याला एक दुसरं एक ऑप्शन आहे जे गोल्ड स्टँडर्ड आहे आणि ते वापरलं जातं आहे भरपूर वर्षापासून. त्यात हे असतं की बा हाताची नाही तर पायाची रक्तवाहिनी काढून हे जे घशात ते रक्त आहे एक्सटर्नल कॅपिलरी आर्टरी, त्याला जोडून आम्ही मेंदूचं रक्तवाहिनीला जोडतो आणि जे आजारग्रस्त रक्तवाहिनी त्याला इथं घशातच बंद करतो, म्हणजे ह्यात रक्त जाणार नाही आणि ते फुटणार नाही. आणि जे मेंदूला जे रक्त पाहिजे इथनं बायपास मार्गे, पर्याय मार्गे ते मेंदूला जात आहे. पण ह्यात एक वेगळी विषय होतं, त्याच्यामुळे ह्याला जगातलं पहिला आणि एक इतिहास रचला असं एक ऑपरेशन आम्ही म्हणू शकते. कशासाठी की बा ह्याला एक रक्तवाहिनी होती, जसं मेंदूला सप्लाय करण्यासाठी पुढं 2 रक्तवाहिनी ते मोठ्या मेंदूला सप्लाय करतात आणि पाठीमागे जे 2 रक्तवाहिनी असतात ते लहान मेंदूला सप्लाय करतात. आणि दोन्ही रक्तवाहिनी जन्मजात ते नव्हते आणि जेही रक्त जे पोचायला पाहिजे होते आजारग्रस्त रक्तवाहिनीत ते लहान मेंदूला जात होतं. मग मी इथं रक्तवाहिनी बंद केलं तर ते पेशंट जगणारच नाही का, म्हणजे लहान मेंदू बंदच होणार. म्हणून ह्याला एक वेगळा कॉन्सेप्ट आम्ही वापरलो आणि वेगळं टेक्नॉलॉजी पण वापरले. ऑपरेशन करताना तर मी कंटिन्युअस न्यूरोमॉनिटरिंग करत होते. पेशंट बेसूद असूनही त्याचं मेंदूचं कंडिशन लाईव्ह आम्हाला समजू शकत होतं. त्याला वेगळी एक न्यूरोनॉसची टीम बघते, डॉक्टर प्रकाश आहे. हे वापरून एक 17 तासाचं ऑपरेशन चालू होतं. सकाळी 2 तारखे आम्ही 8 वाजता हे ऑपरेशन सुरू केलं आणि 3 तारखे सकाळी 1:30 AM 1:30 वाजता हे ऑपरेशन संपली. 17 तास होते. मी 10-12 लोक उभारून हे ऑपरेशन चालू होतं आणि ऑपरेशन नंतर पेशंट परफेक्ट आहे, चालती आहे, बोलती आहे. तुम्ही सगळे आता व्हिडिओ बघितले त्यांचं. म्हणून हे एक वेगळी ऑपरेशन आणि हे कुठं काही मोठी शहरात कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये या सेंट्रल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये झालं नाही आहे. हे छोटी गावातलं चॅरिटेबल हॉस्पिटल सिद्धगिरी हॉस्पिटल रिसर्चमध्ये झालं आहे. आणि हे कशामुळे झालं की बा एक तर स्वामीजीचं एक उच्च विचार आहे की कॉर्पोरेट सुविधा गावात आणणे आणि निराधारांना आधार संकल्पने हे ट्रीटमेंट द्यायचं हे स्वामीजीचे उद्देश होते. आणि स्वामीजींनी सगळं हे ते इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आमचं OT 10-12 कोटीची आहे, जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मशीन सगळं आमच्याकडे आहे आणि भरपूर स्ट्रॉंग आणि फायनेस्ट टीम आहे आणि विचारधारा आणि जे निष्कळंक मन आणि चांगलं उद्देशानं आम्ही हे ट्रीटमेंट देतो. म्हणून असलं कॉम्प्लेक्स ऑपरेशनचं मी 100हून अधिक इथं केलेलं आहे आणि हे ह्याचं दखल घेऊन न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया जे आहे ते भारतात आणि विदेशात जे बायपास कसं केलं जातं ते आम्ही नेक्स्ट पिढीला शिकवतो. आणि तसलं एक वर्कशॉप जे आहे, कार्यशाळा, जे जून 13 येणारा शनिवारी रविवारी 13 आणि 14ला इथं होणार आहे. त्यात एक फॉरेन डेलिगेट आहे आणि बाकी 14 लोकल इंडियाचे आहे, ते देशाच्या वेगवेगळ्या भागात इथं येत आहे. त्यांना आम्ही बायपास करणं हे मॉडेलवर शिकवतो. म्हणजे एक गावात असूनही आम्ही देशातनं आणि विदेशातनं लोक इथं शिकण्यासाठी येतात. तसलं ऑपरेशन असलं गावात करणं हे आमचं सगळ्यासाठी एक गर्वाचा विषय आहे असं मी मानतो. आणि आता ते पेशंट ठीक आहे आणि असं न्यूज भरपूर लोकांपर्यंत पोचलं तर ज्यांना माहिती नाही आहे त्यांचा उपयोग होऊ शकतं. आणि ह्यात पैसे कमवण्यासाठी काही नाही आहे का, म्हणजे गव्हर्नमेंट स्कीममध्ये पेशंटला फ्रीज झालं आहे. पेशंट कर्नाटकची होती, वाजपेयी आरोग्यामध्ये हे होतं आहे. असलं ऑपरेशन्स आम्ही 100हून अधिक आतापर्यंत केलेलं आहे आणि हे भरपूर दुर्मिळ आणि रेअर ऑपरेशन्स आहे. आणि भारतात ह्याचं आपली जे नंबर्स आहे त्याचं करणारे 8-10 सेंटर्सच इंडियामध्ये आहे आणि त्यात गावात असून आम्ही एक आहे आणि असलं एक कॉन्ट्रीब्युशन भारतासाठी आणि जगात भरपूर मोठी आहे असं मी मानतो. नमस्कार.